गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात सगळे मित्रांनो. आत्ता सध्या मी चाललो आहे पुण्याला. गावाला आलो होतो, तुम्हाला तर माहितीच आहे. तर मित्रांनो, आपल्या प्रवासाला सुरुवात करायच्या आधी आपण दर्शन घेऊया आपल्या काळमा देवीचं. अतिशय सुंदर मंदिर आहे आणि मंदिराचा परिसर. ग्रामदैवत काळमा देवीचं मंदिर आहे आणि ह्या मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर अतिशय सुंदर असा एक तलाव आहे. इकडं मस्तपैकी बसायला वगैरे व्यवस्था केलेली आहे पर्यटकांसाठी. मस्त आहे हे लोकेशन सुद्धा, तुम्ही सुद्धा एक्सप्लोर करू शकताय. खूप छान आहे गाव आमचं. आणि हे मंदिराच्या पाठीमागचा तलाव, अतिशय सुंदर वातावरण आहे सकाळचं. तर आता आपण आलोय लगेचच दुसऱ्या गावामध्ये, ज्याचं नाव आहे कासेगाव. मित्रांनो, आजचा आपला प्लॅन असा असणार आहे की आपण आता गावातून तर निघालोय, तर आपण जाणार आहे पाटणमध्ये. आणि पाटणमधून पुढे एक 5 किलोमीटर अंतरावर येराड हे गाव आहे. तर त्या येराड गावामध्ये आपलं कुलदैवत आहे. म्हणजे आज ग्रामदैवत तर झालंच, पण कुलदैवत पण करायचं आहे आपल्या बाईक सोबत. तर कुलदैवत श्री येडोबा येराड गावामध्ये मंदिर आहे. खूप छान मंदिर आहे आणि मंदिराच्या बाजूनेच एक नदी गेलेली आहे, तर ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला, मस्त राईड होणार आहे आपली आजची. खूप मजा येणार आहे या राईडमध्ये. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. चला. तर मित्रांनो, आता आपण आलोय कासेगावमध्ये. आपल्या गाडीमध्ये पेट्रोल भरूया. फुल करा. एकदा कट ऑफ झालं की बंद कर. मध्ये पेट्रोलसाठी लय गर्दी होत होती. ती काय विनाकारण ज्याला 1 लिटरची गरज आहे ते 10 लिटर टाकायचं. बस, ओके, फुल झालं ना. बस बस बस. पेट्रोल टाकलं, पेमेंट झालं आणि सुरुवात करूया आपल्या पुढच्या राईडला. वा, एप्रिलचा महिना चालू आहे सध्या. आज तरी वातावरण एवढं गरम नाही. आत्ताचं टायमिंग आहे 7:52, म्हणजे जवळजवळ 8 वाजायला आलेत. आणि आपल्याला होता होईल तेवढं उन्हाच्या आधी सासवडला पोचायचं आहे, जेणेकरून आपल्याला उन्हाचा त्रास व्हायला नको पाहिजे. चला, आता आपण नॅशनल हायवेला लागलो आहोत. पुणे बेंगलोर महामार्ग आहे हा. आता आपण आलोय कराडमध्ये आणि अद्यापही कराडच्या पुलाचं काम चालूच आहे. बरेच वर्ष झालं हे खरं तर काम पेंडिंग आहे. पेंडिंग म्हणजे काम तर चालू आहे, पण जशी पाहिजे तशी प्रोग्रेस होत नाही. टाइम खूप खाल्ला खरं या ब्रिजनी. हा ब्रिज क्रॉस केल्यानंतर आपल्याला लगेच लेफ्ट घ्यायचं आहे. हा ब्रिज आहे, हा तिकडं पुण्याला जातो रोड. आपल्याला पाटणवरून मग तिकडून उमरज मार्गे आपल्याला पुण्याला जायचं आहे. पाटण 33 किलोमीटर आहे आणि तिथून पुढं आपल्याला येराडला 5 किलोमीटर जायचं आहे. म्हणजे साधारण 37 किलोमीटर, 38 किलोमीटर. अर्धा ते पाऊण तासामध्ये आपण पोहोचेल. मित्रांनो, या बाजूला बघा ना, किती मस्त डोंगर रांगा दिसत आहेत. आणि हा रस्ता, मस्त हिरवीगार शेती. खरंच खूप सुख आहे मित्रांनो. बरेच दिवसापासून मला एक गोष्ट तुमच्याशी शेअर करायची होती. बघा ना, आता मी गावी जात येत असताना नेहमीचाच एक रोड असायचा. कित्येक वर्ष झाली, जवळजवळ 13-14 वर्ष झाली असतील मी पुण्यात आहे. तर एकाच रूटनं मी जाऊन येऊन करत होतो. पण मला एवढं माहिती नव्हतं की आजूबाजूला पण किती स्पॉट आहेत, की ते स्पॉट जरी आपण जाता येता केले तरी खूप म्हणजे नाही का, एन्जॉय येणार आहे. प्रवासाचा आनंद आपण म्हणतो ना, तर तो येणार आहे. डोंगर बघा ना, किती मस्त वाटतोय.
तर काहीतरी वेगळं माणसानं केलं पाहिजे डेली रुटीनपेक्षा. नेहमीचाच रूट जर नेहमीच आपण जात येत असेल तर तो काही काळानंतर काय होतं मित्रांनो, की असं वाटतं की तो खूप बोर आहे रोड, नाही का. म्हणून मग आसपासच्या काही गोष्टी आपण एक्सप्लोर करायला पाहिजेत. बघा ना, जर आपण ठरवलं की एखाद्या ठिकाणी जायचं आहे, सपोज याच रूटवरच्या कुठल्या तरी ठिकाणी सेपरेट आपल्याला जायचं आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला सेपरेट एक दिवस द्यावा लागणार आहे. परत त्याच्यासाठी सेपरेट प्लॅनिंग आणि सेपरेट सगळा खर्च वगैरे सगळंच करावं लागणार आहे. वेळ सेपरेट, सगळं म्हणजे नियोजनच सेपरेट करावं लागणार. सपोज जर मला फक्त पाटणलाच यायचं असेल किंवा पोयनीतच यायचं असेल किंवा कोणताही XYZ, आता मध्ये आपण काही स्पॉट केलेले आहेत, जसं की पालीचा खंडोबा असेल, त्यानंतर आपलं लिंबगाव असेल, असे बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या आपण नेहमीच्या रूटवर आहेत, पण त्या रूटमधून थोडंसं तुम्हाला आतमध्ये एक 10 किलोमीटर 20 किलोमीटर जावं लागतंय, पण तरी आपण जात नाही. तर आपण जात नाही मग याचा अर्थ आपण मोकळे नाही, हे मी पण मोकळा नाही ॲक्च्युली. पण जर वेळ काढला, ज्यावेळी मोकळे असाल त्यावेळी आपण जायला पाहिजे. कधी कधी काय होतं मित्रांनो, की मोकळे असेल त्यावेळी पण आपण जात नाही. म्हणजे आपलं फक्त कट टू कट असतं की चला मी घरी चाललोय ना, घरीच जायचंय. पण जाता जाता एखादा जर चांगला रूट मिळाला तर तो रूट घ्यायला काय अडचण आहे, आणि त्याच्यामुळं आपल्यालाच आनंद मिळणार आहे, प्लस आपलं सेव्हिंग पण होणार आहे. तुम्ही म्हणाल सेव्हिंग कसं होईल, तर बघा ना, आता मला जर सपोज पालीच्या खंडोबाला जायचं आहे पुण्यावरून, तर काय होईल, मला सेपरेट तिथं जावं लागेल ना. पण ऑन द स्पॉट मी गावी जाता येतं पण तो करूच शकतो. त्यासाठी फक्त लवकर निघावं लागेल मला, बस एवढंच. टायमिंग थोडंसं वाढवावं लागेल मला. तर अशा पद्धतीचा रूट प्लॅन केला तर खूप मस्त वाटतंय. वेळ पण वाचतो, पैसा पण वाचतो आणि प्लस एन्जॉय पण होतोय. तर मित्रांनो, माझ्या मताशी तुम्ही सहमत आहे का नाही ती कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आपले व्हिडिओ बरेच जण बघतायत पण त्याच्यावरती कॉमेंट करत नाहीत. आपली लोक पण बघतात, बाहेरची पण बघतायत, पण त्याच्यावरती कॉमेंट अजिबातच कोण करत नाही. ठीक आहे, काय हरकत नाही. जर ज्याला ओपनली काय कॉमेंट करायची नसेल काय इश्यू नाही, पण कमीत कमी लाईक तरी करू शकताय. आपल्या माणसांना आपणच मोठं केलं पाहिजे ना शेवटी. चला, मस्त हिरवीगार शेती आहे. कारण तिकडं त्या बाजूला मित्रांनो नदी आहे, पुढे गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो. कोयना नदीचं पाणी जे आहे ते इकडून येत आहे आणि कोयना डॅम पण याच रोडला आहे. मित्रांनो, हा कराड ते पाटण रस्ता आहे ना, खूप छान झालाय. सिमेंटचा रोड आहे, असा स्मूथ नाही आहे, पण थोडे थोडे पॅच वर्क पण तुम्ही बघू शकता, पॅच वर्क पण झालंय. इकडे भरपूर प्रमाणात पाऊस असतो, हा कोकण पट्टा आहे ना, तर त्याच्यामुळं रस्ता थोडा खचतोय. पण हे जर क्वालिटीचं काम असतं, आता डांबरी असतं तर ते ठीक होतं, पावसामुळे खराब होतंय. पण हा तर सिमेंट रोड आहे, डांबरीला पर्याय आणि पावसामध्ये खूप झीज होते, म्हणून खरं तर हा सिमेंटचा पर्याय केलाय. आणि तरी पण त्याच्यावर जर खड्डे पडणार असतील तर मग कुठेतरी कामामध्ये दोष असल्यासारखं वाटतंय. वाव, मस्त. झाडाखालून असं जाताना व्ह्यू खूप छान येतोय. इकडं डोंगर, मस्त पुढं पवन चक्क्या पण आहे, ते पण दाखवतो मी तुम्हाला. आता सध्या आपण आलोय मल्हारपेठ मध्ये. कोयना दौलत डोंगरी महोत्सव 2026. मित्रांनो, या बाजूला बघा ना विंड मिल, किती मस्त वाटतंय. मस्त क्लिअर आहे क्लायमेट एकदम. इकडे या बाजूला भगवा आहे, खूप उंच आहे बरं का हा भगवा. पहिल्यांदाच बघतोय भगवा एवढा मोठा आहे मी, म्हणजे या रोडला तरी. महाराष्ट्र शासनाचा उपक्रम आहे 2 ते 6 एप्रिल पर्यंत डोंगरी महोत्सव ठेवलाय. मस्त, छान. हे बघून लक्षात येते मित्रांनो की शासन पण आता पर्यटनाला चालना देत आहे, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज, जसं की असं महोत्सव वगैरे नाही का भरवून. खरं तर महाराष्ट्र शासन आता सध्या प्रमोट करायला लागले
आणि महाराष्ट्रात तेवढा आहे दम, म्हणजे महाराष्ट्रामध्ये पर्यटनाला खरंच चालना द्यायला पाहिजे. आणि डायरेक्टली और इनडायरेक्टली यूट्यूबर्स वगैरे पण ते काम करतच असतात. वेगवेगळे स्पॉट्स, नवीन नवीन स्पॉट्स, युनिक स्पॉट्स शोधून आणून लोकांच्या पर्यंत, पब्लिक पर्यंत पोहोचवतात. बघा ना नजारा, कसं मस्त वाटतंय ना एकदम. हा रोड खरंच इंटरेस्टिंग आहे. कोकणात जाणारा रोड आहे हा, कारण इथून पुढं आपण गुहागर बीचला सुद्धा जाऊ शकतो. गुहागर आहे इथून पुढं, चिपळूण गुहागर. हे जे रस्ते चांगले झालेत ना, तेव्हापासून पण पर्यटनाला चालना मिळालंय महाराष्ट्राच्या. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा एवढे रस्ते खरंच नव्हते चांगले. आता सध्या आपण बघू शकतो एफर्ट्स घेतायत. आत्ताचं जे काही सरकार असेल, मी काय कुठल्या सरकारचं नाव नाही घेणार, पण जे काय चाललंय ते चांगलं चाललंय रोडच्या बाबतीत तरी. म्हणजे जे पर्यटन, जर तुम्ही विचारलं, माझ्यासारख्याला विचारलं रोड कसे आहेत, आता मी बऱ्याच ठिकाणी फिरतो. सध्या रोडची कामं चालू आहेत, आयदर चालू आहेत किंवा मग कंप्लीट आहेत. अशा कंडिशन मध्ये रस्ते आहेत आता सध्या. असं कुठेही तुम्हाला उकललेला रस्ता दिसणार नाही. जर उकलला असेल तर याचा अर्थ तिथं काम चालू असलेले तुम्हाला दिसणार आहे, तिथं लोक असणारच. बघितलं का, हे गावातली लोक असे अचानक आडवी येतात, तर त्याच्यामुळे थोडंसं सेफच आपल्याला चालवावं लागतं. तर मित्रांनो, आता आपण आलोय पाटणमध्ये. पाटणमध्ये जरा आल्यानंतर थोडासा रस्ता जो आहे ना तो निमुळत आहे. इथं काहीतरी पर्याय करायला पाहिजे ॲक्च्युली. इथं थोडंसं ट्रॅफिकची समस्या होते बऱ्याचदा, कारण हा रोड म्हणजे भरपूर कंजेस्टेड रोड आहे हा. पुढं पाठीमागं रस्ते झालेले आहेत पूर्ण सिमेंटचे, पण नेमकं पाटणमध्ये कंजेशन राहतं. तर लवकरात लवकर शासनाने याला पण काय कुठंतरी बायपास वगैरे काढला पाहिजे, याला काहीतरी पर्याय केला पाहिजे. आता ठीक आहे, सकाळची वेळ आहे त्याच्यामुळे एवढी गर्दी दिसत नाही, पण तरी पण इथं कंजेशन असतं बऱ्यापैकी. आणि काय होतंय, मोठ्या मोठ्या जे ट्रक्स वगैरे आहेत ना, चिपळूणला जाणारे, गुहागरला जाणारे, तर यांच्यामुळं अजून जास्त गर्दी होते. तर इथून पुढे थोडासा रस्ता करायचं चालू आहे बहुतेक. समोरचा व्ह्यू बघा ना, समोर स्ट्रेट तुम्हाला दिसतील पवनचक्क्या, मस्त डोंगर दिसेल, डोंगरावरती पवनचक्क्या दिसतील. पाटणच्या आता पुढं आलेलो आहे आपण, आणि ह्या डाव्या बाजूला नदी आहे. एकच मिनिट. हे बघा मित्रांनो, रोडच्या साईडला गाडी घेतली आणि इकडं तुम्ही बघू शकताय मस्त अशी नदी आहे. अतिशय सुंदर असा परिसर आहे इथला, खूप छान वाटतंय. प्रवासावर असे एखाद्या नदीच्या ठिकाणी थांबणं म्हणजे खरंच स्वर्ग सुख आहे. चला, आपल्याला मंदिराजवळ पण नदी पाहायला मिळणार आहे, तर त्याच्यामुळे तिथं पण आपण जाऊया. हीच नदी मंदिरापासून येते, येराडच्या श्री येडोबा देवाच्या मंदिरापासूनच ही नदी इकडे येते. तर फायनली मित्रांनो आलेलो आहे आपण येराड गावामध्ये, आणि आपल्याला आता डाव्या बाजूला वळायचं आहे. श्री येडोबा मंदिर येराड, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळचा बोर्ड आहे. याचा अर्थ लक्षात घ्या मित्रांनो, मंदिर खूप जुनं मंदिर आहे, पुरातन मंदिर आहे, आणि आत्ताच रिसेंटलीच म्हणजे कालच यात्रा संपलेली यात्रा. आणि आता यात्रेनंतर आपण दुसऱ्या दिवशी आलोय. थोडा कचरा दिसेल तुम्हाला, कारण एवढी पब्लिक येऊन गेलेली आहे इथं. तर सगळ्यांचं चाललंय, सगळं भरून आवरून चालले ते लोक सगळे. आपण जाऊया डायरेक्ट मंदिराच्या समोरच्या बाजूला.
यात्रेचा फील अजून पण आहे. आलोय आपण मंदिराच्या समोर एकदम. हे आहे मंदिर. अतिशय सुंदर इथला परिसर आहे. आमचे कुलदैवत श्री येडोबा. चला आता दर्शन घेऊया. इथं या बाजूला मध्ये जरा बेटासारखंच झालंय. तिकडे इरिगेशनचं दिसतंय आणि मस्त पाणी वाहताना दिसतंय. आपण बघू शकता. इथं पण थोडा वेळ आपण बसू शकतोय, पण आता वेळ नाही आपल्याकडं. मित्रांनो, आमची आजी सांगायची की येडोबाला आल्यानंतर, येडोबाचं दर्शन झाल्यावरती इकडं हे वाळवीचं झाड आहे आणि या वाळवीच्या झाडाचं दर्शन नक्की घेत जावा. इकडं त्या बाजूला मंदिर आहे, तुम्ही बघू शकताय. आणि इथून ते झाड जे आहे ते इथं आहे. वाळवीचं झाड आपण त्याला म्हणतोय, म्हणजे पहिल्यापासूनच त्याला वाळवीचं झाड असं संबोधलं जाते. आणि हे जे शेतकरी आहेत ना मित्रांनो, हे पण कधी काय बोलत नाहीत. बघा ना तुम्ही, मळलेली वाट आहे. बरीच लोक इकडे येतात जातात. त्यांचं थोडंफार नुकसान होतंय, पण ते त्यांना माहिती आहे याचं महत्त्व किती आहे. हे बघा, ह्याला वाळवीचं झाड म्हणतात ना. मस्त. इथं मित्रांनो ही बघा तुम्ही, ही वाळवी लागलेली आहे इथं आणि हे वर झाड आहे. खाली वाळवी बुडाला लागलेली, तरी पण हे वर जिवंत आहे. बघा ना पालवी त्याची कशी आहे. प्रसाद घेतो. चला, धन्यवाद काका. मित्रांनो, या पाटण रोडलाच एक गाव आहे. इकडं आतमध्ये कोणतं गाव आहे मला माहिती नाही, पण मस्त एक ब्रिज दिसलाय मला नदीवरचा. म्हटलं तो थोडा बघूया आणि तुम्हाला पण दाखवूया. तो जो ट्रक दिसतो ना, तिथून मला हा ब्रिज दिसला आणि तो ब्रिज बघायसाठी मी खास करून आलोय, कारण हा व्ह्यू महत्त्वाचा होता माझ्यासाठी. खूप छान वाटतोय हा व्ह्यू. आणि इकडे पण बघा किती छान वाटतंय. असं बेट झाल्यासारखं झालंय तिकडं. मस्त वाटतंय खरं तर हे. मित्रांनो, आपलं दर्शन झालंय. खूप छान वाटलं दर्शन घेऊन. आणि आता मी चाललोय पुण्याला, म्हणजे सासवडला. आणि समोर तुम्ही बघू शकताय व्ह्यू, पवनचक्क्या त्या डोंगरावरती समोरच्या. मित्रांनो, हे गावातले रस्ते आहेत ना, खरंच मस्त वाटतंय. छोट्या छोट्या रस्त्यांनी प्रवास करताना मस्त वाटतंय. आणि प्रत्येक वेळी जर रस्ता नवीन असेल ना, तर मग बोलायचंच काम नाही. दोन्ही बाजूला हिरवीगार शेती, मस्त वाटतंय. छान. आता आपण आलेलो आहे नॅशनल हायवे 4ला, म्हणजे उंब्रज मध्ये आता आलोय. आणि आता नॅशनल हायवेचा आपल्याला प्रवास असणार आहे जवळजवळ 1.5 तासाचा, 1.5 ते 2.25 तासाचा. तर अशा प्रकारे आपण आता येऊन पोचलेलो आहोत साताऱ्यामध्ये. अजून पण आपल्याला 1 तासाचा प्रवास आहे. सातारच्या आनेवाडी टोल नाक्याजवळ आलोय आपण. सातारा क्रॉस करून आलोय आपण आत्ता. समोरचे हे डोंगर पावसाळ्यात अतिशय सुंदर दिसतात. मस्त व्ह्यू येतो. हायवेवरून गाडी आता राईटला घेतलेली आहे, कापूरहोळ फाट्यावरून. आणि आपल्या आतमधल्या रोडला लागलोय आपण. मित्रांनो, थोड्याच वेळात मी घरी पोहोचतोय, साधारण 15 ते 20 मिनिटामध्ये. कारण मी आता कापूरहोळवरून आत आलोय. आणि समोरचा नजारा बघा तुम्ही. पावसाळ्यामध्ये ज्यावेळी डोंगर हे हिरवे झालेले असतात ना, ते खरंच खूप बघण्यासारखे असतात. बघा ना, आता उन्हाळ्यात सुद्धा कसं वाटतंय, आणि ज्यावेळी हिरवगार असेल त्यावेळी कसं वाटेल. अगदी अप्रतिम. गोप्रोची बॅटरी आता डाऊन झालेली आहे माझी. जोपर्यंत चालू आहे गोप्रो तोपर्यंत एन्जॉय करा हा नजारा. मस्त. रायडिंगसाठी परफेक्ट स्पॉट आहे हा. म्हणूनच सायकल स्पर्धांसाठी सुद्धा हाच रोड निवडला होता. मस्त आहे. तर मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कॉमेंटमध्ये कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल
तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर्वांना.